नमस्कार मित्रांनो, जय श्री हरी विष्णू. जर तुम्ही आपल्या जीवनातील संकटांपासून मुक्ती, मन शांती आणि भगवान श्री विष्णूंची कृपा मिळवण्याचा मार्ग शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण भागवत एकादशी व्रत कथेचा दुसरा भाग जाणून घेणार आहोत. मागील भागात आपण पाहिले की एका भक्ताने कितीही संकटे आली तरी श्रीहरीवरील विश्वास सोडला नाही. पण त्यानंतर काय घडले? भगवान श्री विष्णूंनी त्याच्या भक्तीची परीक्षा कशी घेतली आणि या व्रताचे खरे फळ काय आहे, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. भागवत एकादशीच्या दिवशी त्या भक्ताने अत्यंत श्रद्धेने व्रत पूर्ण केले. दिवसभर श्री विष्णूंचे नामस्मरण, विष्णू सहस्रनामाचे पठण आणि तुळशी पूजन करून त्याने संपूर्ण दिवस भगवानाच्या चरणी अर्पण केला. रात्र झाली, सर्वजण झोपले, पण तो भक्त मात्र श्रीहरीचे ध्यान करत बसला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, हे नारायण, माझ्या जीवनात कितीही संकटे आली तरी मला तुमच्या भक्तीपासून दूर जाऊ देऊ नका. मला संपत्ती नको, कीर्ती नको, फक्त तुमची कृपा आणि माझे मन सदैव धर्ममार्गावर राहो. त्या भक्ताची ही निष्कपट प्रार्थना भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय वाटली. भगवान श्री विष्णूंची कृपा. धार्मिक परंपरेनुसार त्या रात्री भक्ताला दिव्य स्वप्न पडले. त्याने पाहिले की क्षीरसागरात शेषनागावर भगवान श्री विष्णू विराजमान आहेत. माता लक्ष्मी त्यांच्या चरणी सेवा करत आहेत. संपूर्ण वातावरण दिव्य तेजाने उजळलेले आहे. भगवान श्री विष्णूंनी प्रेमाने त्या भक्ताला संबोधित केले, वत्सा, श्रद्धेने केलेली भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. संकटे ही माणसाच्या धैर्याची परीक्षा असतात. जो भक्त विश्वास टिकवून ठेवतो त्याच्यावर माझी कृपा सदैव राहते. भक्ताने नम्रपणे मस्तक झुकवले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली होती. त्याने आपल्या कर्तव्याकडे नव्या उत्साहाने पाहायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या आयुष्यातील अडचणी कमी होत गेल्या. घरात शांतता वाढली, कुटुंबात प्रेम वाढले, त्याच्या मेहनतीला योग्य फळ मिळू लागले. लोक त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करू लागले. धार्मिक श्रद्धेनुसार हे सर्व भगवान श्री विष्णूच्या कृपेचे फळ मानले जाते. भागवत एकादशी आपल्याला काय शिकवते? मित्रांनो, या कथेतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. भागवत एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, ती आपल्याला संयम शिकवते, सत्य बोलायला शिकवते, दान करण्याची प्रेरणा देते, राग, मत्सर आणि अहंकार सोडून प्रेमाने जगायला शिकवते. भगवान श्री विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती आपल्या मनातील खरी भक्ती. भागवत एकादशीला काय करावे? या दिवशी शक्य असल्यास सकाळी लवकर स्नान करून श्री विष्णूंची पूजा करावी. तुळशीचे पाने अर्पण करावीत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे वाचन करावे. गरजूंना अन्नदान किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. जीवनात संकटे येणारच, पण संकटांपेक्षा मोठा असतो विश्वास. जेव्हा मन श्रीहरीच्या चरणी स्थिर होते तेव्हा माणूस परिस्थितींना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मिळवतो. हीच भागवत एकादशीची खरी शिकवण आहे. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत भागवत एकादशीचे व्रत कोणी करावे, उपवास करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि या दिवशी कोणते दान शुभ मानले जाते आणि शास्त्रामध्ये या व्रताचे आध्यात्मिक फळ कसे वर्णन केले आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने नक्की लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री हरी विष्णू.